तर त्यांच्यासाठी लिहिताना शब्दसुद्धा कमी पडतात, कारण की मी आज जे काही आहे, जे मी आज यशस्वीरित्या उभी आहे स्वतःच्या पायावर, ते मला घडवणारे माझे मिस्टरच आहेत. आमचं लग्न 4 मे 2007ला झालं. त्या दिवसापासून आजपर्यंत त्यांनी सतत मला सांभाळत आलेले आहेत आणि प्रत्येक गोष्टीत मला सपोर्ट करत आलेले आहेत. ज्या ठिकाणी माझं चूक झाली त्यावेळेस त्यांनी नेहमी मला प्रेमाने समजवलंय की नाही पल्लवी, असं नाही, असं करायचं आपल्याला. परंतु ह्या 19 वर्षात त्यांनी माझ्यासाठी खूप काही केलेलं आहे. मी ज्या ठिकाणी पण चुकले त्यासाठी त्यांनी मला बरोबर रस्ता दाखवला आणि मी कधी घाबरले त्यावेळेस माझे आधार झाले आणि मला त्यांनी सांगितलं की पल्लवी, घाबरू नकोस, मी आहे तुझ्यासोबत. सांगायचं म्हणजे कधी आई, कधी बाबा, कधी माझा भाऊ, बहीण, सगळ्यांचा रोल केला आहे त्यांनी माझ्यासाठी. म्हणजे माझं माहेर दूर आहे, मला लवकर जायला जमत नाही, बट मला कधी कोणाची आठवण येऊ दिली नाही. आणि ज्यावेळेस मला आठवण आली त्यावेळेस त्या रोलमध्ये ते माझ्यासमोर उभे राहिले, नेहमी माझ्यासाठी धडपडत असतात आणि ते नेहमी मला सांगतात पल्लवी, मला तुला यशस्वी झालेली बघायची आहे. ते माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आणि नेहमी ते मला बोलतात की तू पुढे जा, मी आहे, नेहमी सपोर्ट करेल तुला, तू घाबरू नकोस आणि कुठेही अशी डगमगू नकोस, मी नेहमी तुझा आधार बनून तुझ्या पाठीशी राहील. त्यामुळे मला हे पत्र त्यांच्यासाठी लिहावंसं वाटलं. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि आयुष्यभर आपली दोघांची साथ अशीच नेहमी आपण एकमेकांसोबत नेहमी असेच राहू. नक्कीच. आणि आज जे तुम्ही त्यांच्याबद्दलचे विचार, त्यांच्याबद्दलच्या भावना तुम्ही ज्या पत्रामध्ये उतरवल्यात ताई, त्या नक्कीच त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहेत, कारण हा भाग ते बघणार आहेत. आणि आज जेवढे तुम्ही आज भाऊ झाले आहेत, जेवढे तुमचे डोळे पाणवले आहेत, मला असं वाटतं की भाऊजीसुद्धा तितकेच भाऊक होतील. आणि आपण आता जाणार आहोत ताईंकडे. ताई, तुझं नाव सांग बरं. सरिता सचिन गोळे. कोणासाठी पत्र लिहिलंय? मी माझ्या मिस्टरांसाठी पत्र लिहिले. पण त्यांनाच लिहावंसं का वाटलं? ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. माझ्या आयुष्यातले महत्त्वाची व्यक्ती म्हणजे माझे मिस्टर. अच्छा, वा, खूप छान ताई. तुमच्या ज्या भावना ज्या तुम्ही उतरवल्या आहेत पत्रामध्ये, आम्हाला त्या ऐकायला नक्कीच आवडतील. तुम्ही वाचू शकता. प्रिय हो, मला आज पत्राद्वारे तुमच्याविषयी लिहायची संधी मिळाली आहे. तुम्ही असे व्यक्ती आहात की माझ्या आयुष्याला तुमच्याशिवाय काहीच अर्थ नाही. आपलं लग्न 1/5/2004 रोजी झालं. तेव्हापासून तुम्ही मला खूप साथ दिली. कधी मी चिडली, मला नेहमी समजून घेतलं आणि मला नेहमी म्हणतात मी लहानपणापासून खूप कष्ट केलेत आणि आत्ताही खूप कष्ट करतात. माझ्यासाठी, मुलांसाठी खूप मेहनत घेतात. कधी स्वतःसाठी काही वस्तू नाही घेणार, पण मला मुलांना कधीच काही कमी पडू देत नाही. आमचं शॉप आहे, खूप लांब आहे, 3 तास ट्रॅव्हलिंग जाते, अपडाऊन, पण रोज घरी येतात. तिथे आमचं घर आहे तरी पण कधीच राहणार नाही. खूप पाऊस असला, थंडी असली तरीही घरी येतात. पण मी सांगते थांबा, पण बोलतात मी मुलांसाठी आणि तुझ्यासाठी रोज घरी येणारच, मी थांबणारच नाही. असा नवरा भेटायला खूप भाग्य लागतं. वा, आणि किती वर्ष झालेत लग्नाला? 22 वर्ष झाली. 22 वर्ष झाली आहेत. बरं, या 22 वर्षामध्ये ह्या ज्या तुमच्या सगळ्या मनातल्या ज्या काय भावना आहेत त्यांच्याबद्दलच्या, भावजींबद्दलच्या, त्या तुम्ही कधी या 22 वर्षामध्ये कधी अशा व्यक्त केल्या होत्या समोरासमोर बसून? नाही केलं. हां, नाही केलं. पण आज तुम्हाला ते व्यक्त करावेसे वाटलं या पत्राद्वारे. कसं वाटलं मुळात आधी हे पत्र लिहून? आधी कसं वाटलं? बरं वाटलं. बरं वाटलं, कारण ह्या भावना नक्कीच त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहेत. खूप छान वाटलं पत्र ऐकून ताई. मंडळी, पाचीताईंनी पत्र लिहिलेलं आहे आणि त्यांच्या मनातल्या भावना त्या व्यक्तींपर्यंत नक्कीच पोचल्या असल्या. आणि मला असं वाटतं की ही पत्राची परंपरा आपण नक्कीच जपली पाहिजे. त्याच्यामुळे एक पत्र तुम्हीसुद्धा तुमच्या खास व्यक्तींसाठी नक्कीच लिहा. आणि आता आपण जाऊया आपल्या पुढच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. पत्र मनातलं या भागानंतर आता आपण सुरू करूया आपल्या या पुढच्या खेळाला, ज्या खेळाचं नाव आहे तोल मोल संतू. आता हा खेळ असा आहे की ताई तुमच्यासमोर बरेचसे असे संतूर साबण आहेत इथे आणि काय करायचंय,